मला सगळ्यांनी असं विचारलं होतं की एवढ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत, तुम्ही असं काय करणार आहे? तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं होतं की मी लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणणार आहे, त्यांना इन्स्टंट औषध हवं आहे ते मी देणार आहे. अनेक पुरस्कार, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे मिळाल्यानंतर मला एक कळलं की हे पुरस्कार तर आहेतच, पण पेशंट्सची कौतुकाची थाप हा सगळ्यात मोठा पुरस्कार. आपली निष्ठा कामाप्रतीची आणि औषध बनवण्याप्रतीची, किंवा त्यात कुठेही तडजोड न करणं, प्रामाणिकपणे आपलं काम करणं, ह्या सगळ्याचा फायदा इतका झाला की माझ्या मुलींनाही कळलं की थोडं केलं तरी चालेल, पण आपलं गुडविल टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी शाळा काढली, सिनेमा 2 काढले, गोजिरी आणि डॉक्टर हा हिंदी सिनेमा, गोजिरी हा मराठी सिनेमा, आयुष्मान भव ही टेलिफिल्म काढली. हे सगळं करताना मला असं वाटलं की ही आपण करतच नसतो, एक शक्ती आपल्याकडनं करत असते, ही एक प्रेरणा असते. एका पेशंटनी मला सांगितलं की तुम्हाला आम्ही राष्ट्रपतींकडे घेऊन जाणार आहोत, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्याकडे मी गेले होते आणि त्यांनी माझ्याकडनं तपासून घेतलं औषधं. तिकडनं ज्या वेळेला मला चेक यायचा राष्ट्रपती भवनातनं, मला इतका आनंद व्हायचा की ही सगळी ईश्वरी इच्छा आहे, त्याशिवाय हे सगळं होत नाही. मी दुबईला एक्झिबिशन करायचे, त्यावेळेला अनेक पेशंट यायचे आणि ते म्हणायचे की तुम्ही फ्री चेकअप का देता? तर मी त्यांना सांगायचे फ्री चेकअप अशासाठी की आयुर्वेद किती महान आहे हे नाहीतर लोकांना कळणारच नाही. आता लोकांना कळलंय की खऱ्या आयुर्वेदाने सुद्धा इन्स्टंट गुण मिळू शकतो. आयुर्वेदाचं एक सांगणं आहे की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी नैसर्गिक टॉनिक घ्या. तुम्ही 10 वर्षांपूर्वी, म्हणजे मला वाटते 2014 बोलला होता की एक व्यावसायिक हा कधीच समाधानी नसतो, आणि खरंच तुमचं आभाळा एवढं काम आहे. बाळासाहेब ठाकरेंकडे एकदा मला बोलवण्यात आलं औषधासाठी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहो मला घरून खूप विरोध करतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की गिरीश, तिला दिशा मिळाली आहे, जर तू तिला विरोध केलास तर तिची दशा होईल. नमस्कार, मी माधवी मांढरे आणि लोकमत सखीच्या सेल्फ मेड सखी प्रवास तिच्यातल्या उद्योजिकेचा या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका इन्स्पिरेशनल सखीसोबत संवाद साधणार आहोत, ज्यांनी आयुर्वेद घराघरात पोहोचवण्याचा ध्यास घेतला, एक स्वप्न बघितलं आणि त्यातून तन्वी हर्बल सारख्या मोठ्या ब्रँडची निर्मिती झाली. आज त्या आयुर्वेद फक्त घराघरात नाही तर जगभरात पोहोचवत आहेत. एका साध्या मराठी कुटुंबातून येऊन त्यांनी करोडो रुपयांचा ब्रँड उभा केलाय. त्यांची स्टोरी आपल्यासाठी खरंच खूप इन्स्पिरेशनल आणि खूप काही शिकवून जाणारी आहे. त्यामुळे हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायला हवा. प्लीज कीप वॉचिंग. माझ्यासोबत आहेत तन्वी हर्बल्सच्या फाउंडर आणि हर्बल क्वीन डॉक्टर मेधा मेहेंदळे मॅम. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इट्स ॲन ऑनर टू हॅव यू हिअर. नमस्कार. येस. सो तुमची जर्नी तर आज आपल्याला जाणून घ्यायचीच आहे. खरं तर एवढा मोठा बिझनेस उभं करणं सोपं नसतं. त्यामागे अफाट कष्ट असतात, खूप मेहनत असते आणि बरेच सॅक्रिफायसेस खरं तर करावे लागतात. त्यामुळे त्या सगळ्याबद्दल तर आपण आज बोलणारच आहोत. पण मला सुरुवात इथून करायची. मला तुम्हाला खूप विचारायला आवडेल की तन्वी हर्बल्सने यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. त्यामुळे आत्ता ज्या स्टेजला तुम्ही आहात किंवा आत्ता ज्या स्टेजला तन्वी हर्बल्स आहेत, आत्ता तुमची नेमकी काय फिलिंग आहे? कारण की तुमची फॅमिली तेवढ्याच ताकदीने तुमच्यासोबत काम करते आणि सगळं छान सुरळीत चालू आहे. तर आत्ता ती फिलिंग नेमकी काय आहे? आत्ता मनामध्ये कृतार्थ भावना आहे. कारण आपण एखादा ध्यास घेतला, निष्ठेने काम केलं आणि लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणला, हे जे काही समाधान आहे ना, त्याचं मोलच होऊ शकत नाही. अनमोल असं आहे. करेक्ट. आणि ते करताना एक एक जण मला जे जोडले गेले, म्हणजे मोठी मुलगी डॉक्टर मानसी, धाकटी डॉक्टर रुचा, त्यानंतर त्यांचे दोघींचे पती, त्यानंतर माझे मिस्टर, हेही मला जोडले गेले नंतर. तर हा जो प्रवास केला त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. अनेक आपल्याला संकटातनं जेव्हा सामना करून आपण तावून सुलाखून पुढे जातो, तेव्हाच ती सोन्यासारखी झळाळी कुठल्याही कामाला येत असते. आणि ते करताना माझ्या एक लक्षात आलं की आयुर्वेदाची 5000 वर्षांपासूनची परंपरा आहे. आयुर्वेद आपल्या जीवनात तर होताच, पण हा आयुर्वेद हळूहळू जशी इंग्रजी औषध आली तसतसं लोकांना असं वाटायला लागलं एक इन्स्टंट गोळी घेऊन बरं वाटतंय, मग आता कशाला आपण तो आयुर्वेद, कडू काढे, गोळ्या, आपण हे सगळं कशाला घ्यायचं. त्यावेळेला असं व्हायला लागलं की हे असं कडू काढे गोळ्या लुप्त झाल्या, इन्स्टंट औषधांचाच वापर व्हायला लागला. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की ह्याला साईड इफेक्ट पण आहेत. मग त्याचा अतिरेक जर व्हायला लागला
आपण सतत त्या औषधांचा भडीमार करायला लागलो Correct. तर आपलं आरोग्य धोक्यात येणार आहे. मग अगदीच. त्यावेळेला परत आयुर्वेद जीवनात आणायची गरज आहे. हं. आणि हे आणताना जर रासायनिक औषधांसारखाच इन्स्टंट गुण वा. आयुर्वेदाने दिला तर काय होईल, ह्या विचारांनी मला पछाडलं आणि मी त्याच्यावर संशोधन केलं. करेक्ट. आणि आयुर्वेदातनं हर्बल कुठल्याही वनौषधीचं सत्व काढायचं आणि त्याचा पाठ बनवायचा, ओके. ह्याच्यावर मी अभ्यास केला. त्या संशोधनाला मला यश आलं आणि त्यामुळे आज एक नवीन क्रांती, आरोग्य क्रांती झाली. आणि आपण साधी वनौषधीची पावडर जर घेतली तर त्याच्या 100 किलोच्या 100 किलो गोळ्या होतात. पण तन्वीचं सत्व जे आम्ही बनवलं ते कुठल्याही उपयुक्त वनौषधीचं जे अंग आहे ते 100 किलो घेतलं तर त्यातला 5 ते 10 किलो इतक्याच गोळ्या बनतात. वा. म्हणजे 5 ते 10 किलोमध्ये त्या 100 किलोची ताकद असते. जसं आपण खवा तयार करतो, तो खवा म्हणजे एक पेढा जेव्हा खातो तेव्हा आपण ते 2 ग्लास दूध प्याल्यासारखं असतं. हा. हा जो फरक आहे हा त्याच्यामध्ये आल्यामुळे, हे सत्व असल्यामुळे चुटकीभर टॅबलेट, त्यामुळे मला चुटकीभर तन्वी असंच पेशंट म्हणायला लागले. वा. आणि ही चुटकीभर टॅबलेट आपण पाण्याबरोबर घेतली किंवा चघळून खाल्ली तर रक्तात जलद मिसळते आणि सलाईन सारखा इन्स्टंट गुण लोकांना मिळायला लागला. वा. आणि मग ओके. लोक म्हणायला लागले की जर आम्हाला हर्बल औषधांनीच इतका उत्तम गुण येतोय Correct. तर आम्ही पहिलं हे वापरू, बरोबर. म्हणजे तन्वी फर्स्ट, आणि मग काही लागलं तर रासायनिक औषध जरूर घेऊ. करेक्ट. आणि त्यासाठी मी जो माझ्या भाषणातनं लोकांपर्यंत आयुर्वेद पोचवला तर लोकांना असं वाटायचं, बाप रे, हा काहीतरी चमत्कारच आहे आयुर्वेदात. हा. मॅडम सांगतायत हे आम्हाला माहीतच नव्हतं. करेक्ट. पूर्वापार आपल्याकडे हा आयुर्वेद होता घरामध्ये, पण त्याचं शास्त्र लोकांना कळलं नाही. आता हे शास्त्र कळल्यानंतर मकर संक्रांतीला तिळगुळ का खायचा, चैत्रामध्ये आंब्याच्या डाळीचं पन्ह का घ्यायचं, Correct. याच्या मागचं शास्त्र कळल्यानंतर आपला आयुर्वेद आणि आरोग्य इतक्या सुंदर रीतीने गुंफलंय हे लोकांना कळलं. Correct. आणि हे कळल्यानंतर लोक परत आयुर्वेदाकडे डोळसपणे वळायला लागले. करेक्ट. आता हे वळताना असं व्हायला लागलं की लोकांना इन्स्टंट औषध मिळालं. मग प्रत्येक आजारावर गुण देणारी अशी हर्बल तन्वी पॅथी मी निर्माण केली. वा. म्हणजे तन्वी हर्बल म्हणजे काय, कुठलाही आजार असू दे, अगदी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांधे गुडघे दुखी असू दे, केस किंवा त्वचेचे विकार असू देत, Correct. किंवा मुलांना बुद्धीसाठी, उंचीसाठी किंवा इनफर्टिलिटीचा त्रास आहे, अनेक आजारांवर आपण काय करतो, पहिलं डायरेक्ट रासायनिक औषधच घेऊन टाकतो. बरोबर. हे न करता पहिलं आपण हर्बल औषध घेतलं तर त्यांनी अपाय न होता उपाय होईल. आणि त्यासाठी पहिलं ते घेऊन बघायचं, नाही फरक पडला तर दुसरी कितीतरी औषधं आहेत ती आपण घेऊ शकतो. पण गेल्या 30 वर्षात मी असं अनुभवलं की लोकांना दुसरं घ्यायची गरजच लागली नाही. बरोबर. जिथे गरज लागते तिथे तेही शास्त्र वापरणं गरजेचं आहे. आता एखाद्याला खरोखर आपल्याला प्लास्टर घालायची गरज आहे तर तिथे रासायनिक औषधाचाच उपचार करायला हवा, Correct. ऑपरेशन करायचंय ते करायलाच हवं. पण जिथे आपल्याला कमीत कमी रासायनिक आणि जास्तीत जास्त हर्बल औषधाचा वापर करता येईल Correct. तिथे आपलं आरोग्य हे अधिकाधिक उत्तम राहणार आहे. आणि हे करताना 30 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा फ्री चेकअप ही संकल्पना आणली. वा. मोफत नाडी परीक्षण, आहार विहार मार्गदर्शन, मोफत नाडी परीक्षण, आहार विहार मार्गदर्शन, आणि त्यातून आपल्या तन्वी औषधांचं उत्तम प्रिस्क्रिप्शन हे आम्ही पेशंटना दिलं. आम्ही तन्वीशिवाय दुसरं कुठलंही औषध लिहिलं नाही, फक्त तन्वी हर्बल लिहिलं. याचं कारण असं की लोकांना हल्ली भीती वाटते की या औषधात दुसरं तर काही भेसळ नाही आहे ना. मग FDA अप्रूव्ड, आपली GMP जी अप्रूव्ड औषधं आहेत ती दिल्यानंतर लोकांना खात्री पटली की हे तन्वीचं औषध म्हणजे नक्की गुणकारी आहे आणि तन्वी म्हणजे उत्तम आरोग्य, Correct. असं एक समीकरणच तयार झालं. हे केल्यानंतर असं झालं की माझ्या मुली माझ्याशी जेव्हा जोडल्या गेल्या तेव्हा आता डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, त्यानंतर दोन्ही जावई हे जेव्हा एकत्र जोडले गेले तर डॉक्टर मानसीनी पहिलं आयुर्वेदाचे शिक्षण घेतलं. बरोबर. त्याच्यानंतर रुचा मॅडमनी ज्या वेळेला डॉटर हा सिनेमा केला, तोही मीच प्रकाशित केला, मीच त्याची निर्मिती केली. Yes, तर त्यावेळेला मला खूप जणांनी सांगितलं की हा हिंदी सिनेमा, त्याच्यात पद्मिनी कोल्हापुरे, अयूब खान, विक्रम गोखले यांची कामं होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की आता रुचाला तुम्ही ह्याच क्षेत्रात ठेवा. बरोबर. तिला खूप ऑफर्सही आल्या की तुम्ही आमच्या सिनेमात, आमच्या सिरियलमध्ये काम करा. पण ती म्हणाली की आई तू बाळकडूच असं दिलंयस, लहानपणापासून आम्ही तन्वी हर्बलचे गुण बघतोय, तर मला हीच आरोग्य सेवा करायची आहे. मी मजा म्हणून, हौस म्हणून ते करेन, पण मला प्रोफेशन म्हणून मला तुझ्यासारखं तन्वीचं डॉक्टरच व्हायचंय. वा. आणि ते झाल्यानंतर त्याही जोडल्या गेल्या. Correct. आणि माझ्या मिस्टरांचं पहिल्यापासून असायचं की तू घरी बस, आराम कर, तुला किती पगार हवाय सांग, मी देतो, माझ्या मुलींकडे बघ, त्यांच्याकडे लक्ष दे, हे तू सगळं कशाला करतेस. बरोबर. पण ज्या वेळेला त्यांनी हा माझा ध्यास पाहिला हा. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की नाही,
आता ती एक वेळ तन्वीसाठी आपला नवरा सोडेल पण तन्वी सोडणार नाही. बरोबर. आणि मग हळूहळू त्यांना बीपी शुगर हे जेव्हा त्रास झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी आपलं औषध घेऊन बघा. करेक्ट. नाही फरक पडला तर तुम्ही नक्की रासायनिक घ्या, चुकीचं काही नाहीये त्याच्यामध्ये. पण त्यांना त्याचा इतका चांगला उपयोग झाला तेव्हा त्यांना कळलं की आपली बायको काहीतरी चांगलं करते. बरोबर. तोपर्यंत त्यांचा खूप विरोध होता. हा. आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंकडे एकदा मला वा. बोलवण्यात आलं औषधासाठी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहो मला घरून खूप विरोध करतात. हा. तेव्हा त्यांनी सांगितलं की गिरीश, तिला दिशा मिळाली आहे, जर तू तिला विरोध केलास तर तिची दशा होईल. वा. तेव्हा तू तिला विरोध करू नकोस, तिला उत्तम काम ती करते, तर तिला तू तुझा पाठिंबा जरी नसला तरी विरोध तरी करू नको. करेक्ट. त्यानंतर मात्र खूप फरक पडला. त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुझं तू कर. आणि निवृत्त झाल्यानंतर ते ठाणे महानगरपालिकेत होते. निवृत्त झाल्यानंतर ते तन्वी हर्बलमध्ये आले. म्हणजे कुटुंब रंगलंय तन्वी हर्बलमध्ये, Correct. असं आज आमचं झालं. आणि भारतात, परदेशात सगळ्या ठिकाणी प्रदर्शनात आम्ही सहभाग घेतला. कॅनडा, दुबई, बहारीन, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका. आणि त्यावेळेला ह्या प्रदर्शनात ह्या मुलींना मी बरोबर घेऊन जायचे. आणि त्यांचे जे वेगवेगळे अनुभव, गमती जमती, यातनं त्यांचा अनुभव संपन्न असं आयुष्य झालं. घरामध्ये तर आयुर्वेद असेल किंवा उद्योजकतेचं शिक्षण त्यांना मिळालंच. त्याबरोबरच आता त्यांच्या हातात ही धुरा वेळेवर सोपवणं हे सुद्धा मी करू शकले. आणि 38 औषधं सुरुवातीलाच मी आणली. म्हणजे ज्या वेळेला मी उत्पादन चालू केलं तेव्हा मला सगळ्यांनी असं विचारलं होतं की एवढ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत, तुम्ही असं काय करणार? तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं होतं की मी लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणणार आहे, त्यांना इन्स्टंट औषध हवंय ते मी देणार. आणि ते केल्याचा अतिशय सुंदर असे वेगवेगळे पुरस्कार मला मिळाले. पहिला मला पुरस्कार 98 साली मिळाला, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कार मिळाला. रामकृष्ण हेगडे तत्कालीन जे वाणिज्य मंत्री होते त्यांच्या हस्ते मिळाला. त्यानंतर माधुरी दीक्षित यांच्या हस्ते मला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला. उद्योगश्री पुरस्कार मिळाला गंगाधर गाडगीळ अर्थतज्ञ आणि साहित्यिक यांच्या हस्ते. तर माधुरी दीक्षितकडनं जेव्हा पुरस्कार स्वीकारला त्यावेळेला मी स्टेजवर गेल्यावर सांगितलं की हा पुरस्कार माझा नाही तर माझ्या मुलींचा आहे. कारण मी जेव्हा उद्योग करत होते तेव्हा त्यांनी जर म्हटलं असतं आई तू घरीच बसायचं जायचं नाही तर मी करू शकले नसते. पण त्यांनी ते पोषक वातावरण मला घरात दिलं, मला सहकार्य केलं. तेव्हा रुचा वरती स्टेजवर आली होती, रुचा आणि मानसी दोघे आल्या होत्या. आणि तेव्हा माधुरीने असा तिचा गालगुच्चा घेतला. तर त्यावेळेला रुचा असं 2 दिवस असे गाल धरून बसले. माधुरीने माझा पापा घेतलाय. म्हणजे एक वेगवेगळ्या गमती जमती त्यातनंही त्या घडत होत्या. आणि अनेक पुरस्कार, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे मिळाल्यानंतर मला एक कळलं की हे पुरस्कार तर आहेतच, पण पेशंट्सची कौतुकाची थाप हा सगळ्यात मोठा पुरस्कार. आणि हा पुरस्कार जो मला मिळाला ना तो इतका मोठा आहे की माझ्या तन्वी हर्बलचे एक फॅन क्लब काढावा इतके फॅन आहेत. आणि ते फॅन जे असतात ते त्यांच्या जे अनुभव सांगतात तेव्हा इतकी गंमत वाटते की अरे आपण एवढं छान काम करून ठेवलंय. आश्चर्य वाटतं की हे कृष्णाने देवानी आपल्याकडनं कसं करून घेतलं. आणि हे सगळं करताना आपली निष्ठा कामाप्रतीची आणि औषध बनवण्याप्रतीची किंवा त्यात कुठेही तडजोड न करणं, प्रामाणिकपणे आपलं काम करणं, ह्या सगळ्याचा फायदा इतका झाला की माझ्या मुलींनाही कळलं की थोडं केलं तरी चालेल पण आपलं गुडविल टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आता हे सगळं केल्यानंतर त्यात मी शाळा काढली, सिनेमा 2 काढले, गोजिरी आणि डॉटर हा हिंदी सिनेमा, गोजिरी हा मराठी सिनेमा, आयुष्मान भव ही टेलिफिल्म काढली. आणि अगदी माझ्या भाच्यानी एका लिहिलेल्या सुंदर गोष्टीवर झूम झॅम झॉम्बी हा लहान मुलांचा सिनेमाही काढला. हे सगळं करताना मला असं वाटलं की ही आपण करतच नसतो, एक शक्ती आपल्याकडनं करत असते, ही एक प्रेरणा असते. आणि जगाला जे आवश्यक आहे ते कार्य करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालेला असतो. आणि त्यातलं ते कार्य माझ्याकडनं त्या शक्तीने करून घेतलं. शेवटी काय आहे, देव म्हणा इतर काही म्हणा, ही एक निसर्ग शक्ती आहे. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी निसर्ग शक्तीच आहे. तेव्हा आयुर्वेदामध्ये धन्वंतरींचा आशीर्वाद या निसर्ग शक्तीतनं मला मिळाला. आणि म्हणून अतिशय कृतार्थ भावनेने मी माझ्या मुलींच्या ताब्यात हे सगळं देऊन आता मी त्यांची एक मार्गदर्शक म्हणून वर्क फ्रॉम होम घरातून काम करते. आणि त्यांना मी प्रॅक्टिस किंवा ऑफिस सांभाळणं हे त्यांच्या ताब्यात दिलं. पेशंट्स तर फोन करणार, सल्ला घेणार, ते तर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत चालूच राहणार. पण हे करताना पुढची पिढी घडवणं आणि हा ध्यास ठेवणं की 1000 वर्ष तन्वी टिकेल, त्यापुढेही माझ्या पुढच्या पिढ्या ते घेऊन जातील, हा जो ध्यास मी त्यांच्यात निर्माण केलाय. त्यामुळे मला असं दिसतंय की त्या मुलींच्या हेल्थ टिप्स इंस्टाग्रामवर ऐकायला तन्वी हर्बलच्या आपल्या पेजवर लोक आतुर असतात की आम्हाला रोज काय हेल्थ टिप ऐकायला मिळते. तर मला असं वाटतं की मुलींना चांगलं घडवणं
आणि लोकांचं आरोग्य उत्तम घडवणं हे माझं संचित आहे आणि ते देवानी माझ्याकडनं करून घेतलं. त्यासाठी देवाचे आभार मानावेत इतके थोडे आहे. येस येस, प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्षमता असते, फक्त ती क्षमता ओळखण्याची गरज असते. आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की आयुर्वेदाचा उगम हा खरं तर इफ आय एम नॉट रॉंग 3000 वर्षांपूर्वी 5,000 वर्षांपूर्वी भारतात झाला होता. पण त्यानंतर लोकांना त्याचा विसर पडला आणि खरं तर आता पुन्हा लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व कळतं आहे. आणि तन्वी हर्बल्स आणि तुमचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खरं तर आता ना मला थोडंसं मागे जायला आवडेल. इफ आय एम नॉट रॉंग तुमचं बालपण ठाण्यामध्ये गेले, राईट? तर तुमचं लहानपण कसं होतं, तो एक्सपिरियन्स तुमचा ओव्हरऑल कसा होता? माझं बालपण शिवाजी पार्क, दादर माहीम एरियात. ओके. आणि तिथली मी आहे. माझे वडील संस्कृत पंडित डॉक्टर सी ग देसाई, संस्कृतचे आधी रुपारेल कॉलेजला आणि त्याच्यानंतर मिठेबाई कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट. करेक्ट. आणि त्यांच्या हाताखाली 7 जणांनी PhD केली. त्यामुळे घरातलं वातावरणच असं होतं की आमच्याकडे वंदना विटणकर असतील, सगळे गायक, वेगवेगळे संगीतकार हे आमच्याकडे यायचे आणि खूप त्यांच्याकडनं आम्हालाही आमच्या कानावर हे सगळं पडत राहायचं. आयुर्वेदाचे विद्यार्थी यायचे शिकायला. वडिलांकडे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक संस्कृत शिकायला यायचे. आणि 7 जणांनी माझ्या वडिलांच्या हाताखाली PhD केली. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी हा संस्कृत बोर्डामध्ये मी संस्कृतमध्ये पहिली आले होते, त्यामुळे माझ्या वडिलांना खूप आनंद झाला होता. तर हा जो वारसा मी घेऊन आले. आम्ही 5 भावंड, 1 भाऊ आणि आम्ही 4 बहिणी. आई वडिलांनी दिलेले जे आपले संस्कार आहेत हीच आपली खरी शिदोरी असते. आणि ते संस्कार आपण आयुष्यभर आपल्याबरोबर घेऊन जात असतो आणि तेच आपण पुढच्या पिढ्यांना देत असतो. आणि म्हणून माझ्या पेशंट्सना 30 वर्ष मी औषधं देत होते. क्लिनिकला रात्री 2-2 पर्यंत बसत होते. त्यांना आलेला गुण जेव्हा ते पेशंट सांगायला यायचे तेव्हा ते म्हणायचे की हो डॉक्टर सी ग देसाई ना, हां आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. म्हणजे आता त्यांच्या पिढ्याही पुढच्या आमच्याकडे यायला लागल्या. त्यांची मुलं नातवंड ही आमच्याकडे यायला लागली. आणि माझ्या वडिलांना खूप आनंद होता. तन्वी हे नाव सुद्धा त्यांनी दिलंय. सुडौल बांधा उत्तम आरोग्य. म्हणजे हा जो वारसा मला माहेरचा मिळाला. त्यामुळे मला एक लक्षात आलं की पहिल्यांदा मला आंध्र बँकेत नोकरी मिळाली. तर त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं तुझ्या ज्ञानाचा उपयोग तू बँकेसाठी नव्हे तर जगासाठी करायला हवा. आणि असं हे माहेरचं देण आपण जे म्हणतो ती घेऊन मी पुढे आले. आणि हे देणं जे आहे यातनं अनेकांनी माझं जीवन समृद्ध केलं. म्हणजे आज तन्वीचं औषधं सुरू केल्यानंतर पहिलं घंटाळीला क्लिनिक होतं, मग दादरला होतं. तर त्यावेळेला सुभाष दांडेकर सर, कॅम्लिनचे माझे अध्यक्ष, तर ते आपली औषधं घ्यायचे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मेधा तू फक्त ठाण्यात लोकांना औषधं देतेस, तुझं फक्त एक क्लिनिक आहे, हा तू अन्याय करतेस. आपल्याकडे कोहिनूर असला तरी तो कितीही त्याचं तेज असलं तरी ते जगापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुझं आहे. आणि त्यामुळे मग दादरला एक क्लिनिक केलं. त्यामुळे घंटाळी, ठाणे आणि दादर ही 2 क्लिनिक. आणि महाराष्ट्रात कोविडच्या आधी तर आपली जवळजवळ 1,200 क्लिनिक होती. कोविड नंतर मग काही डॉक्टर्सना 2-3 वर्ष करता आलं नाही, त्यामुळे थोडी संख्या कमी झाली. पण आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली क्लिनिक्स आहेत. आणि खूप आनंद वाटतो की माहेरचा संस्कृतचा वारसा घेऊन मी पुढे आले. आणि आता आयुर्वेद हा आमच्या जीवनाचं ध्येय झालं. आयुर्वेदाचा प्रचार आणि त्यामुळे मुली, जावई हे सगळे ह्याला जोडले गेले. माझी टीम जे 30 वर्ष आहे माझ्याबरोबर ती आजही आहे, पुढेही ती जोडली जाणार आहे. कारण आमची ही पूर्ण फॅमिली आहे. आम्ही एकच कोणीतरी मालक असं इथे नाही, तर आम्ही सगळे मिळून हे काम करतो. त्यामुळे हा जो आनंद आहे इतकंच नव्हे तर पेशंटना सुद्धा तन्वी हे आपलं वाटतं. म्हणजे आमचे काही फॅन असे आहेत की एक आमच्या ओळखीच्या सुजाता पिंगे म्हणून आहेत. तर त्यांनी मला एकदा फोन केला की अगं मेधा तू एवढी औषधं बनवली आहेस ना, पण सांगू का तुला आम्हाला तू किती खर्चात पाडतेस ते. माझ्या आईला तुझी औषधं खूप आवडतात. आणि ती आलेल्या सगळ्यांना तन्वी शता किती छान आहे, निरोगी आरोग्याचं टॉनिक आहे, 2 गोळ्या तुम्ही रोज घ्या हे सांगते. त्यांना भेट देते, घरातल्यांनाही ती औषध देते न चुकता. म्हणजे ती खूप छान काम करते. पण तू माहितीये का किती औषध मी तुझं दर महिन्याला घेते. पण म्हणाले की मला त्यात आनंद खूप मिळतो. कारण हे करताना असे अनेक पेशंट आहेत. एका पेशंटनी मला सांगितलं की तुम्हाला आम्ही राष्ट्रपतींकडे घेऊन जाणार आहोत, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे मी गेले होते आणि त्यांनी माझ्याकडनं तपासून घेतलं औषधं. तिकडनं ज्या वेळेला मला चेक यायचा राष्ट्रपती भवनातनं मला इतका आनंद व्हायचा की ही सगळी ईश्वरी इच्छा आहे, त्याशिवाय हे सगळं होत नाही. आणि त्यांनी मला दिलेली साडी, त्यांची जशी पांढरी साडी आणि जरीकाठ ती मी जपून ठेवली, त्यांची आठवण आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून. अनेक पेशंटनी, म्हणजे मी दुबईला एक्झिबिशन करायचे त्यावेळेला अनेक पेशंट यायचे आणि ते म्हणायचे की तुम्ही फ्री चेकअप का देता.
तर मी त्यांना सांगायचे फ्री चेकअप अशासाठी की आयुर्वेद किती महान आहे हे नाहीतर लोकांना कळणारच नाही. बरोबर. आणि त्यांना वाटेल की आयुर्वेदाची एवढी फी आहे, मग त्यापेक्षा इन्स्टंट औषध घेतलेलं बरं. करेक्ट. आणि आता त्यांना कळतंय की चुटकीभर तन्वी सत्व टॅबलेट ही 100 किलोतनं 10 किलो केलेली सत्व आहे, त्यामुळे ती महाग नाहीये. नाहीतर लोकांना आधी एवढीशा गोळीला एवढी किंमत वाटायची. आता ते म्हणतात काही हरकत नाही, आम्ही हे नक्की घेणार, कारण हे सत्वरूप औषध आहे, त्याचा आम्हाला जलद गुण मिळतो. आणि त्यामुळे हा असा वारसा घेऊन पुढे जाताना अनेक जण जोडली. आता माझा माहेरचं म्हटलं तर माझ्या भाच्यानी लिहिलेली गोष्ट, त्याच्यावर जो मी सिनेमा केला, तो मला म्हणाला की आता अगं कोणीच माझ्या गोष्टीवर सिनेमा करत नाही. आता तो मोठा झाला आणि आता तो अमेरिकेत असतो, तर आता तो बघताना त्याला पागे वळून बघताना खूप मजा वाटते. दुसरा भाचा लंडनला असतो, ईशान, आणि पहिला हर्षवर्धन, तर तो भावाचा मुलगा आणि हा बहिणीचा मुलगा. तर त्यावेळेला त्यांनी माझा डॉटर जो सिनेमा मी काढला त्याच्यामध्ये काम केलं होतं. तर त्याला किती आनंद व्हायचा सिनेमात काम करता. ह्या वेळेचा कॉल टाईम आहे, आत्ता तिकडे जायचं आणि शूटिंग करायचं, तिथलं जेवण किती छान असतं. आमच्या शाळेतली मी जी शाळा काढली, आनंद विश्व गुरुकुल जे आता नाव आहे, त्याचं आधी उषा मेहेंदळे विद्यालय हे नाव होतं, आणि तिथे 10 वर्ष मी या शाळेची अध्यक्षा होते. म्हणजे हे सगळं करताना प्रत्येक गोष्टीला माझे मिस्टर म्हणायचे तू हे का करतेस, त्या लष्करच्या भाकऱ्या का भाजतेस, पण मला त्याच्यात इतका आनंद मिळायचा. आणि चिटणीस सर, बेडेकर शाळेचे माजी प्राध्यापक, ते मला म्हणायचं की मेधा, हात लावीन तिथे सोनं, तसं तू ज्या क्षेत्रात काम करतेस तिथे तुझा सोन्यासारखा गुण देतेस. तेव्हा मी म्हटलं की ही सगळी ईश्वरी इच्छा आहे, आपण फक्त ध्यासाने काम करत राहायचं. आणि एक तन्वी हा मी तर ठरवलंच, पण त्याच्या आधी सुद्धा अनेक उद्योग केले. त्याच्या आधी केल्यानंतर जेव्हा तन्वीची दिशा मिळाली, त्यानंतर मात्र मला जास्ती दुसरं काही करायला वेळच मिळाला नाही, इतकं मी त्याच्यामध्ये गुंतले गेले. पण आधी तुम्ही आयुर्वेदामध्ये पदवी घेतली होती, करेक्ट? निसर्ग उपचार आणि आयुर्वेद केला, त्याच्यानंतर बँकेत नोकरी केली. ते कसं काय घडलं मला ते विचारायचं. खूप आयुर्वेदिक डॉक्टर्स बँकेत नोकरी करतात, इतर डॉक्टर्स करतात, पण कसं असतं की ते प्रोफेशन म्हणून आपण आपलं सोडून का करायचं. बरोबर. त्यामुळे माझ्या डोक्यात ते होतंच की ही संधी आली आहे म्हणून आपण ही घेतली, पण आपल्याला आपल्या अभ्यासाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आणि ते आपण केलंच पाहिजे. आणि हे करताना मला एक लक्षात आलं की दोन्हीकडचं ज्ञान मला मिळालं. म्हणजे माझ्यामध्ये इतर जी कौशल्य यायला हवी होती एक उद्योजिका म्हणून, ती ह्या बाकीच्या गोष्टी इतर व्यवसाय करता करता माझ्यात आली. आणि मला फक्त एक गोष्ट नाही तर अनेक गोष्टी एका वेळेला करायला आवडल्या, त्या मी केल्या आणि त्यात यश मिळालं. त्यामुळे मला ते अधिकाधिक आणखीन मी त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी करत गेले. करेक्ट. पण तुम्ही सुरुवातीला एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय तपासणी करायचा आणि नंतर मग जे पेशंट्स आहेत त्यांच्यावरती उपचार करायचा, पण आपण स्वतः औषधं बनवावी किंवा असा एक ब्रँड सुरू करावा, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? काय झालं सांगते की आधी मी एका वेगळ्या आयुर्वेदिक कंपन्यांची औषधं पण क्लिनिकमध्ये ठेवत होते. बरोबर. तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्यात कसं व्हायचं, तिथले जे काही डॉक्टर्स होते ते काय करायचे, रासायनिक औषध द्यायचं, त्याच्याबरोबर हर्बल औषध द्यायचं, आणि मग जाहिरात अशी करायची की वनौषधी गुण आला. तर तेव्हा मला असं वाटलं की हे चुकीचं आहे. बरोबर. आपल्याला जर फक्त वनौषधी देऊन गुण आला तर आपण असं म्हणू शकतो की हा वनौषधी गुण आला. म्हणून मग मी त्याच्यावरती अभ्यास केला, सत्व ह्या विषयावर संशोधन केलं, आणि त्याच्यानंतर डोंबिवलीला MIDC मध्ये फॅक्टरीमध्ये मी हे औषधं चालू केली. आता हे करताना मी असा विचार केला की आपली अजून एक फॅक्टरी आपण ठाण्यात काढूया, आणि त्याच्यासाठी जागा विकत घेतली, पण अनेक अडचणी आल्या, त्यामुळे मला ती मी फॅक्टरी विकून टाकली. मी असा विचार केला की नको, आपण आता जे करतोय तेवढंच पुरेसं आहे. अति वाढवण्यापेक्षा आपण एक लक्षात ठेवायचं की लोकांपर्यंत तो गुण पोहोचवणं हे जास्त महत्वाचं आहे, तिथूनच आपण ते वाढवू. आणि हे करताना एक लक्षात आलं की आता लोकांना कळलंय की खऱ्या आयुर्वेदाने सुद्धा इन्स्टंट गुण मिळू शकतो. म्हणजे सुरुवात तिथून झाली. आणि कोणीतरी आपल्याला जे म्हणतो ना की एक बीज असतं, ते बीज आपल्या मनात रुजलं की त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. तसंच ते झालं त्या ध्यासानी निष्ठेनी जे मी करत गेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक पेशंट, मला एका पेशंटनी तर येऊन सांगितलं, म्हणजे आमच्या शेजारी एक जण राहतात, मला 2-3 महिने सलाईन लावायला लागायचं, भूकच लागत नव्हती, जेवणच जात नव्हतं. तर आमच्या शेजारच्यानी येऊन सांगितलं, आधी ते सांगत होते पण मी काय ऐकलं नव्हतं, आज तू काही झालं तरी 4 तन्वीशता घ्यायच्या, मला माहिती नाही, मी तुझं बघतोय रोज हे चाललंय ते. आणि मी म्हणाली की अगदी नाईलाजानेच त्या तन्वीशता घेतल्या. अर्ध्या 1 तासांनी मला स्वतःहून भूक लागली, मी जेवले, त्यानंतर मी रोज तन्वीशता घेते, आता मला कुठलाही त्रास होत नाही. आणि हे सांगायला मी तुम्हाला इथपर्यंत लांबणं आले की तुमच्या औषधाचा किती छान उपयोग झाला. म्हणजे तन्वीशता टॅबलेट्स, निरोगी आरोग्याची परंपरा, रोज घ्या 2 तन्वीशता, आज ह्या आचरणात लोक आणतायत.
तन्वीशता घेतल्याने तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तिस्फूर्तीसाठी उपयोग होतोच. हेच तन्वीशता तान्ह्या बाळापासनं अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण आज घेते. तन्वीशता डोकं दुखलं त्यावेळेला 4 तन्वीशता परत घ्यायच्या. म्हणजे त्यांनी नाही तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही रासायनिक घ्या, पण आधी हे करून बघा. ऍसिडिटी झाली, जळजळलं, 2 तन्वीशता चघळून खायच्या. रात्री शांत झोप नाही लागली, 1 तन्वीशता चघळून खायची. अंगाला खाज आली, ॲलर्जी झाली, त्वचा रुक्ष झाली, 2 तन्वीशता घ्यायच्या. म्हणजे 1 तन्वीशता घेऊन आता पाळीमध्ये मुलींच्या पोटात दुखतं, इतक्या असह्य वेदना होतात, त्यावेळेला त्यांना जे रासायनिक औषध घ्यायला लागतं त्यांनी परत साईड इफेक्ट होतात. मग त्यांना आता माहितीये पोटात दुखलं की 2-4 तन्वीशता घ्यायच्या, बरं वाटतं. म्हणजे एकच औषध गर्भवतीला टॉनिक म्हणूनही चालतं, नर्सिंग मदर्सनाही चालतं, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी आरोग्य जपण्यासाठीही ते काम करतं. आपले केस चांगले राहावे, त्वचा चांगली राहावी, म्हणून ते बिघडल्यानंतर का आपण काम करायचं, आपण अशासाठी काम करायला पाहिजे की हा त्रासच होऊ नये. आयुर्वेदाचं एक सांगणं आहे की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी नैसर्गिक टॉनिक घ्या. आणि हे सर्वश्रेष्ठ टॉनिक म्हणजे तन्वीशता टॅबलेट. आता खूप मुलींमध्ये पाळी नियमित येत नाही आणि 4-4, 6-6 महिने पाळी येत नाही. मग त्याच्यासाठी ज्या वेळेला रासायनिक औषधं घेतली जातात ते घेतल्यानंतर त्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्यांसारखं औषध असतं, त्यांनी नंतर लग्नानंतर मूल होण्यामध्ये अडचणी येतात. मग अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो आधी तुम्ही तन्वी हर्बलचं औषध घेऊन बघा, नाही उपयोग झाला तर ते आपल्याला करायचंच आहे, पण आधी करून बघा. आणि खरोखर त्या कॉम्बिनेशनचा आमची जी औषधं आहेत त्याचा इतका छान उपयोग पाळी व्यवस्थित वेळेवर येण्यासाठी, PCOD, सिस्ट असेल तर त्याच्यासाठी होतो, इन्फर्टिलिटीवर होतो, सोरायसिस, पार्किन्सन्सच्या तक्रारी. पार्किन्सन्सचे माझे एक पेशंट होते, विद्याधर सहस्त्रबुद्धे, ते हॅरिसबर्गला ते भरायचे आणि त्यावेळेला त्यांच्या हाताला इतका कंप होता की ते गाडी चालवू शकायचे नाही. ते म्हणाले मी अमेरिकेमध्ये गाडी नाही चालवली तर मी काहीच करू शकत नाही. आणि त्यावेळेला तिथली औषधं चालू होती, तिथल्या डॉक्टरनी असं सांगितलं होतं की ही जी तुम्ही औषधं स्टिरॉइड इतर घेताय हे लाईफ टाईम घ्यायची आहे, या 1% फरक होणार नाही आणि तुमचा कंपही थांबणार नाही. पण हा त्रास नेमका काय आहे? हा वातजन्य त्रास आहे. तर त्यावेळेला त्यांना असं सांगितल्यावर ते म्हणाले की हा कंप जो माझा आहे तो तसाच राहणार आहे, फक्त अजून वाढू नये म्हणून मी हे रासायनिक गोळ्या घेतो. तर मग आता ठाण्याला डॉक्टर मेधा मेंदळेंचं नाव त्यांनी ऐकलं होतं, तर दादरच्या माझ्या क्लिनिकला ते आले होते आणि इथे मराठे म्हणून ठाण्यात राहतात, त्यांच्याकडनं त्यांना कळलं. तेव्हा मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही 3 महिने औषध घ्या, तुम्ही हे टॉनिक म्हणून घ्या, तुमच्या औषधांच्या बरोबरीने घ्या. त्यानंतर मला वाटतं 1.5-2 महिन्यांनी त्यांचा फोन आला की डॉक्टर मेधा माझा हाताचा कंप पूर्ण थांबला. आणि डॉक्टरना आश्चर्य वाटते की हे झालं कसं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही त्यांची औषधं त्यांना विचारल्याशिवाय बंद करायची नाही, तेही तितकंच ते तुम्हाला चांगलं औषध देत आहेत, पण जे माझं दिलंय त्याचा जो गुण तुम्हाला आलाय तर तेही तुम्ही माझ्या पद्धतीने चालू ठेवायचं. ते 4 वर्षांपूर्वी गेले, तोपर्यंत त्यांना कंप परत आला नव्हता, वयामुळे ते गेले, 85 वय झाल्यामुळे ते गेले. आणि त्यावेळेला माझी आणि त्यांची एक मुलगी जशी असते ना तसं एक नातं जोडलं गेलं. ते दरवर्षी माझ्याकडे अमेरिकेहून आले की इथे यायचे, 2 दिवस माझ्याकडे राहायचे आणि मला खूप आनंद वाटायचा. ते दरवर्षी 1 महिना 1.5 महिना इथे पुण्यात येऊन राहायचे. आता त्यांच्या मिसेसही आल्या की माझ्याकडे येतात आणि मला असं वाटतं की माझे आई वडील आता नाही आहेत तर त्यांच्या रूपात मला माझी आईच भेटते असं मला वाटतं. म्हणजे हे पेशंट्सनी जे प्रेम मला माझ्या मुलींना जावयांना दिलं, मला इतकं छान वाटतं की आता ही आमची तन्वी फॅमिली हे अवघे विश्वाची माझे घरं अशी विश्वात पसरली आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कुठेही जगभरात जातो तेव्हा ते पेशंट आवर्जून आपल्या घरी बोलवतात, सांगतात नाही तुमच्यामुळे आम्हाला बरं वाटलंय. आता खूप मुली इथून अमेरिकेला किंवा कुठेही परदेशात शिकायला जातात तेव्हा पण त्यांची पाळी अनियमित होते, त्यांना टेन्शन येतं आणि तिथे त्या एकट्या असतात, होमसिक होतात, मग त्यांना आपल्या औषधाचा इतका आधार वाटतो. इन्फर्टिलिटीमध्ये अनेक केसेस अशा आहेत की त्यांना खूप IVF पर्यंत सगळं करूनही उपयोग झाला नव्हता आणि तन्वीने गुण आला. तेव्हा त्या म्हणतात की इतकं आम्ही काय काय औषधं करून झाली आणि तन्वीचं साधं सोपं औषध घेऊन आम्हाला उत्तम गुण मिळाला. आणि तीच परंपरा डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा या पुढे नेत आहेत. त्यांना मी एकच सांगितलं होतं की मी फ्री चेकअप दिलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही फी घेऊ शकता, असं काही नाही. पण त्यांनी मला असं सांगितलं की आई तू 30 वर्षाचे व्रत म्हणून केलंस, आम्हाला ते तोडायचं नाही. तर आम्ही आता आमच्या पेशंटना फ्री चेकअप देणार. फक्त त्यांनी एक ॲडिशन केली की त्याच्या बरोबरीने आता पंचकर्म सुद्धा द्यायला सुरुवात केली. कारण त्यांचं काय म्हणणं आहे की लोकांना बाहेर गावी जाऊन पंचकर्म करून आलं की परत ते इथे कंटिन्यू करता येत नाही. मग त्यापेक्षा त्यांना कधी इथे महिन्यातनं एकदा येऊन जरी केलं, कारण पंचकर्म म्हणजे शरीराचं वंगण आहे आणि ते जर तन्वी हर्बलच्या औषधांनी केलं
तर त्याच्यासारखं आणखीन काहीच नाही. कारण शास्त्रशुद्ध योग्य औषध जे हर्बल आहे त्याचा अपाय नाही आहे. त्यामुळे त्या दोघी जेव्हा हे औषध देतात तेव्हा त्यांचे पेशंट आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला आता तुमच्यासारखाच गुण या दोघी जणी देत आहेत. ज्यावेळेला त्या दोघी किंवा आमचे इतर डॉक्टर क्लिनिकमध्ये असायचे आणि मी असायचे, तर त्यावेळेला असं व्हायचं की माझ्याकडे रात्री 1 वाजेच तो पेशंट आणि त्यांच्याकडे त्यांचे सिलेक्टेड 8-10 पेशंट येऊन जायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की औषध जर आपलं उत्तम आहे तर कुठल्याही डॉक्टरने दिलं तरी गुण यायला पाहिजे. मग आता मी थांबलं पाहिजे. मग त्यानंतर मी क्लिनिकला जाणं बंद केलं. मला सगळ्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही असं करू नका, पेशंट काय करतील. म्हटलं काही नाही करणार, ते बरोबर येतील. त्यानंतर मानसी रुचाकडे इतर डॉक्टर्सकडे ते आपल्या जायला लागले आणि ते म्हणाले अहो ते पण तुमच्यासारखाच गुण देत आहेत. पण हे सांगण्यासाठी क्लिनिकला जाणं मी थांबवलं. आणि आता मला खूप छान वाटतं की माझ्या मुली माझ्या पुढचं पाऊल टाकतायत आणि माझ्या पुढे त्या आयुर्वेदात गेल्या. डॉक्टर मानसी मंत्रशक्तीवर बोलतात किंवा त्यांनी जे त्यांचं वेगवेगळं संशोधन केलंय. डॉक्टर रुचानी डॉटर सिनेमात जसं काम केलं तसं दोघींनी गोजिरी सिनेमात पण एक हाऊस म्हणून काम केलं होतं. हे सगळं करताना नवनवीन संशोधन सुद्धा त्यांचं चालू आहे. त्यांना असं वाटतं की आयुर्वेद इतका छान जीवनात असायला हवा की आहार विहार हेच औषध व्हायला हवं. वेगळं तन्वीचं सुद्धा औषध घ्यायला नाही लागता कामा. म्हणून त्यांच्या ज्या हेल्थ टिप्स रोजच्या असतात त्याच्यामध्ये त्या तन्वीची माहिती नाही देत, तर तुम्ही कसं जगावं, निरोगी कसं जगावं, तुमच्या आहारातनंच तुम्ही कसं उत्तम आरोग्य ठेवावं हे त्या सांगतात आणि त्याचा लोकांना खूप छान फायदा होतो. त्यामुळे सिनेमा, आपली शाळा गुरुकुल शाळा, आणि ही गुरुकुल शाळा हे आपल्या ठाण्याचं वैभव आहे. ही शाळा करताना पण इतक्या अडचणी आल्या. माझ्या एका मैत्रिणीची ही शाळा होती आणि SSC बोर्ड शाळा, तर ती म्हणाली मी बंद करणार आहे माझ्या काही आरोग्याच्या तक्रारीमुळे. तर मी तिला म्हटलं की साधना तू माझ्याकडे ही शाळा दे, मला हौस आहे. मी त्याच्या आधी 5-7 वर्ष छंद वर्ग घेत होते. दर सुट्टीत मुलांना 1 महिना त्यांनी 2 तास यायचं आणि दुपारचा वेळ त्याचा सदुपयोग करायचा. नाही तर उन्हात खेळत राहतात मुलं सुट्टीमध्ये आणि त्यांना आम्ही खूप छान मार्गदर्शन करायचो, वेगवेगळ्या ट्रिप्स काढायचो, हँडीक्राफ्ट्स असतील इतर विषय शिकवायचो. आणि ती मुलं जगभरात आहेत. ते सांगतात की मेधाताई तुम्ही आम्हाला तेव्हाचे ज्ञान दिलं, मास्टर ऑफ ऑल करून टाकलं तुम्ही आम्हाला. म्हणजे आपण जॅक ऑफ ऑल म्हणतो पण तुम्ही आम्हाला मास्टर, कारण लहानपणीच ते बाळकडू तुम्ही आम्हाला दिलं. तर त्यावेळेला ते करताना माझ्या डोक्यात आलं की ही जी छंद शाळा आहे हिचं रूपांतर आपण ह्या पूर्ण शाळेत करूया. मग त्या SSC बोर्डाची मी उषा मेहेंदळे गुरुकुल म्हणून केलं. त्यावेळेला जागा शोधण्यासाठी ठाण्यात मी इतकी फिरले, मला कुठेही जागा मिळाली नाही. एका ठिकाणी घोडबंदरला जागा मिळाली, आम्ही तिथे पाटी लावली, टोकन दिलं, पण 2-3 महिन्यांनी त्यांनी सांगितलं आता मला ही विकायची नाही. ते टोकन दिलेले पैसे मिळायला सुद्धा मला काही वर्ष लागली. त्यावेळेला मी माझ्या मिस्टरना म्हटलं की मी आता महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसते आणि मी सांगते की मला एक प्लॉट माझ्या शाळेसाठी द्या, कारण माझी शाळा आहे अतिशय सुंदर गुरुकुल. शाळेतच जेवण, शाळेतच नाश्ता, शाळेतच सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटी, म्हणजे जुडो कराटे असेल, कुठलंही शिक्षण, म्हणजे हस्तकला, कला, क्रीडा, खेळ सगळं शाळेत त्यांना शिक्षण मिळत होतं. घरी आल्यावर अभ्यास करायची गरज नाही, तिथेच चांगलं जेवण. त्यामुळे पालक इतके खुश होते. ते म्हणाले मुलांच्या नाही तर आमच्या पण स्वप्नातली शाळा तुम्ही उभी केली. तर तेव्हा माझे मिस्टर रात्री मला जांभळी नाक्याला शिंदे साहेबांकडे, एकनाथजी शिंदे साहेबांकडे घेऊन गेले आणि आमचा रात्री 2 वाजता नंबर लागला भेटायचा. तेव्हा माझ्या मिस्टरनी सांगितलं हे बघा माझी बायको काय उद्योग करते, तिला ही शाळा तिची इमारत करायची आहे, कारण तिने शब्द दिलाय लोकांना आणि तिचं म्हणणं हे नाही झालं तर मी एक वेळ जीव देईन पण मी माझा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तर तेव्हा ते म्हणाले ती म्हणते मी आता इथे उपोषणाला बसेन. ते म्हणाले की नाही वहिनी आपण यातनं मार्ग काढूया, तुम्ही जर बरोबर असलात तर ही शाळा हे प्रेरणास्थान करूया. त्यांनी ढवळ सरांना रात्री 2 वाजता फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आपण शाळा सुरू करायची. ढवळ सर म्हणाले रात्री 2 वाजता करायची. ते म्हणाले असं नाही, मेहेंदळे मॅडम तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुम्ही ते बघून घ्या. त्यानंतर 10 वर्ष मी त्या शाळेची अध्यक्षा होते आणि ढवळ सर, ठुसे सर, गायकवाड सर आणि सगळ्या शाळेच्या टीमनी आम्ही मिळून खूप शाळा छान वाढवली. आता त्याची SSC, अंबर नावाची CBSE शाळेमध्ये नर्सिंग, जर्नालिझम, ज्युनियर सिनियर कॉलेज सगळं त्या शाळेत आहे. आणि ही शाळा हिची सुरुवात माझ्यापासून फाउंडर मेंबर म्हणून मी केली, याचा मला खूप आनंद आहे. आता उषा मेहेंदळे विद्यालयाचं आनंद विश्व गुरुकुल असं नामकरण झालं आणि आता खूप 2-3 हजार मुलं आहेत आणि मी लावलेलं बीज त्याचा इतका वटवृक्ष झाला आणि ढवळ सर इतक्या सुंदर पद्धतीने ते वाढवत आहेत. तिथेही मी त्यांना सांगितलं की आता मी अध्यक्ष जरी असले तरी आता मी ह्यातनं रिटायर होणार, निवृत्त होणार, कारण पुढच्या पिढीच्या हातात हे मिळालं पाहिजे. आणि ते मी केलं आणि एकनाथजी शिंदे साहेब हे आमचं प्रेरणास्थान.
त्यांनी ही शाळा टिकवली. त्यामुळे माझी जी देवी मुसळा देवी आमची कुलदेवता, त्याला मी सगळ्या शिक्षकांना घेऊन गेले होते की तिच्या प्रेरणेने हे शक्य झालं. नाहीतर मी तिथे जाऊन उपोषणाला बसणार होते. ती शाळा एवढी मोठी घडली, ह्याच्या मागे काहीतरी दैवी शक्ती आपल्या पाठी उभी राहते जर आपला चांगला ध्यास असेल तर. त्यामुळे खूप काही सांगायला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी आहेत. आता ही जी आपली तन्वीची आम्ही सेंटर सुरू केली त्यातली अनेक महिलांनी सुरू केली. त्यामुळे आज त्या महिला आजही खेड्यापाड्यातनं महिला येऊन सांगतात की आम्हाला तन्वीचं सेंटर आमच्या विभागात सुरू करायचं आहे. अशा ज्या महिला आहेत त्यांनी माझा जो फोन नंबर आहे तिथे मला व्हॉट्सअप, कारण मी फोन प्रत्यक्ष घेतला जात नाही माझा, पण व्हॉट्सअपवर संपर्क साधतात. मला सांगतात की आम्हाला आमच्या गावात तन्वीचं चालू करायचं आहे कॅम्प. मग आम्ही तिथे एक डॉक्टरची सोय करतो. तिथे त्या BP कमी झालं की नाही सगळी नोंद ठेवतात. त्यांना इतका आनंद वाटतो. त्या म्हणतात की मॅडम तुम्ही आम्हाला ही आरोग्य सेवा करायची एक छान संधी दिली. आणि महिला शक्ती ही अशी आहे की घरातलं कोणाचं आरोग्य बिघडलं की ती महिला ते बरं वाटेस तो ती चैन घेत नाही. स्वतःला काय झालं तर ती सोडून देते, दुर्लक्ष करते, पण बाकीच्यांचं आरोग्य जपते. आणि म्हणून आम्ही सांगतो 2 तन्वीशता 1 तन्वी गोरेक्स हे महिलांना रोज द्या. म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन नीट राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांची काळजी घराने घ्यायला हवी. आता मेनोपॉज आला की त्या महिलांच्या वागणुकीत इतका बदल होतो, त्या अचानक चिडचिड करायला लागतात. मग सगळे म्हणतात की ही इतकी शांत आणि अचानक काय झालं. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगतो आयुष्यभर तुमची त्यांनी काळजी घेतली, आता त्यांची काळजी तुम्ही घ्यायची आणि त्यांना नियमित औषध द्यायचंय. त्यांच्यात फरक पडायला लागतो आणि त्यांच्या घरात परत आनंद पूर्ववत येतो. त्यामुळे घराघरामध्ये आनंदाची फुलबाग फुलवण्याचं काम तन्वीतर्फे होतंय, ह्याचा खूप आनंद मला वाटतो. त्यामुळे स्त्री शक्ती एकत्र आली तर किती मोठा बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. मला तुम्हाला अजून तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी खरं तर जाणून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुरुवात तुम्ही केली बँकेची नोकरी करण्यापासून, त्यानंतर पहिले तुम्ही वैद्यकीय सेवा करत होता. त्याच्या आधी माझं गावदेवी भाजी मार्केटमध्ये एक छोटंसं दुकान होतं साड्यांचं. बापरे, म्हणजे किती वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आणखीन वेगवेगळे प्रयोग केले होते. एक डोसा मशीन होतं साऊथचं, ते मी लावलं होतं, डोसा मेकिंग मशीन, की काहीतरी नवीन आहे ना त्याचा मला ध्यास असायचा, ते करायचं. आणि बाकी औषधं देणं वगैरे तर माझं चालूच होतं. पण हे जे वेगवेगळे करायची जी आवड होती ती तन्वी केल्यानंतरही माझी पुढे चालू राहिली. आजही काही नवीन दिसलं की ते मला करावंसं वाटतं. आणि जे आपल्याला करावंसं वाटतं ते इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. जे चांगलं आहे ते आपल्या जीवनात प्रयत्न करून बघायचा, आवडलं तर करायचं, हे माझं तत्व होतं. त्यामुळे मुलींच्या ताब्यात दिल्यावर आता सुद्धा मला असं छान वाटतं की माझ्यासाठी मला आता नातवंडांकडे लक्ष द्यायला, त्यांच्या ताब्यात दिल्यावर त्यांना जी काही इतर मदत लागेल ती करायला मी मोकळी असते. आणि हे करताना जेव्हा मी तन्वी सुरू केलं, त्याच्या आधी तन्वी सुरू केल्यानंतर सिनेमा काढला, शाळा झाली, वेगवेगळ्या प्रदर्शनांना मी जायचे. तर प्रदर्शनांमध्ये मुली माझ्याबरोबर यायच्या. अमेरिकेत एक प्रदर्शन होतं, तर त्यावेळेला मी मुलींना काय सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर दोघी जणी येत आहे. तेव्हा त्या छोट्या होत्या, 5वीत आणि 7वीत होत्या. तर मी त्यांना म्हटलं नुसतं बसायचं नाही, तर तुम्ही तिथे काय करा. मानसीने 7वीत असताना ब्युटी पार्लरचं शिक्षण घेतलं होतं, कोर्स पूर्ण केला होता. तर मी तिला म्हटलं तू मेहंदी काढ. मग तिथे बसून ती $5 मेहंदी काढायची, टॅटू छोटा. तर तेव्हा सगळे म्हणायचे की अगं तुझी आई हे कॅम्प करतेय, मग तू का बरं हे केलंयस आणि तू एवढ्या स्वस्तात का करतेस. तर ती म्हणाली की बाहेर $20-25 घेत असतील, पण मी हे माझ्या आईच्या आनंदासाठी करते. कारण तिचं म्हणणं आहे की स्टॉलवर तू नुसतं बसून नाही राहायचं, काहीतरी करायचं. आणि तिथे बारीक छोट्या टिकल्या सगळ्यांना फार आवडतात, तर त्या टिकल्या त्यांनी विकायला ठेवल्या होत्या. आणि त्या विकल्यानंतर त्यांचे पैसे त्या वेगळे ठेवायच्या. आणि माझी आई तेव्हा माझ्याबरोबर आली होती. आईने मला काय सांगितलं की तू जिथे जातेस तिथे मी येईन. मी दुबईला प्रदर्शन असेल तर जिथे मी गेले तिथे मी आईला नेण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेला एका बाईने, अमेरिकन बाई होती आणि तिला आईची साडी खूप आवडली, कांजीवरम होती. ती तिथे येऊन म्हणाली ही तुझी साडी किती छान आहे, सोड आणि मला दे, किती रुपये. माझी आई इतकी चिडली, म्हणाली अगं ह्यानं काही संस्कार वगैरे आहेत की नाही, अंगावरचं पण काढून मागतायत. म्हणजे जसं जग असतं ना तसं तिथलं वातावरण असतं. पण तिथल्या लोकांना सुद्धा तन्वी औषधांचा फार सुंदर उपयोग झाला. आताही ते भारतात येतात खास तन्वीचं औषध घेण्यासाठी. म्हणजे अगदी भारतातनं तिथे गेलेलेही येतात, काही लोकल येतात, सेलिब्रिटी आपलं औषध घेतात. आणि हे करताना माझ्या आईला मी म्हटलं होतं की मी तुझ्यासाठी एक जागा घेते, खेडला एक जागा घेतली. तिला म्हटलं मी इथे काय करू. तर मला ती म्हणाली की मी तुला सांगू का की खूप जणांना महाराष्ट्रातनं कन्याकुमारीला जाता येत नाही विवेकानंद स्मारक बघायला, तर तू ते इथे कर. तर मी म्हटलं मला वाटलं आई सांगेल घर बांध, काहीतरी कर, पण
आईने असं काही सांगितलं ना, मी म्हटलं विवेकानंदांचं स्मारक इथे बांधायचं. म्हटलं आई ती खूप मोठी आणि उदात्त इच्छा आहे, ती पूर्ण करायला हवी. मग माझी आडे म्हणून जे गाव आहे दापोलीमध्ये केळशीच्या बाजूला, तिथे माझं एक प्लॉट आहे. मी असा विचार केला की समुद्राला लागून बीच टच आहे, तर तिथे केलं तर ते खरं कन्याकुमारी वाटेल. म्हणून मग मी तिथे कन्याकुमारी मंदिर, विवेकानंदांचं स्मारक आणि माझ्या वडिलांचं अर्धस्मारक, म्हणजे माहीमला सिग देसाई मार्ग आहे, रोड आहे माझ्या वडिलांच्या नावाने, आणि त्याच गल्लीत माझा भाऊ राहतो. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं की हा रस्ता माझ्या वडिलांचा आहे, हे फक्त आम्हीच म्हणू शकतो. किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज ते विवेकानंद स्मारक जे मी तयार केलं समुद्राला लागून आहे, आणि तिथे आम्ही जो कार्यक्रम केला तेव्हा आमचे ढवळ सर जे आहेत त्यांच्या संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचा प्रयोग आम्ही तिथे पहिला केला शुभारंभाला. तर जेव्हा त्या नाटकाचा प्रयोग होता तेव्हा संजय केळकर त्यांनी रामकृष्ण परमहंसांची भूमिका केली, संग्राम संमेळनी विवेकानंदांची भूमिका केली, आणि सगळे गावकरी जमलेले, आणि संध्याकाळी समुद्राच्या समोर असा तो शो जो आम्ही केला, म्हणजे नजरेचं पारणं फिटावं असं ते सगळं होतं. आणि माझे मामा विष्णू रानडे आणि माझी मामी सुलभा रानडे डॉक्टर आहेत दोघंही, तर त्यांनी गीतरामायणाचा प्रयोग तिथे छोटा केला, आणि तो म्हणाला माझ्या अक्षरशः डोळ्यात अश्रू उभे राहिले. आणि तिथे त्या देवीची जी स्थापना केली, नंतर वादळ आलं, त्याच्यात तो बाजूचा केलेला सेट बीट पडला, पण ती स्थापना आम्ही तशीच ठेवली आहे. आणि जे कोणी केळशीच्या बाजूला जे आडं गाव आहे दापोलीमध्ये गेलात तर तुम्ही जरूर जाऊन ते विवेकानंदांचं स्मारक बघा. म्हणजे माझ्या आईची जी इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असं विवेकानंदांचं स्मारक व्हावं, ते मी तिथे 8.5 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा विवेकानंदांचा आहे. तो बघितल्यावर त्या विशाल समुद्राकडे पाहिलं की असं वाटतं की अवघे विश्वची माझे घर, विश्व बंधुत्वाचा सल्ला जो विवेकानंदांनी आपल्याला दिला तोच आपण जगभर या स्मारकाच्या माध्यमातून पोचवूया. खरं तुमचं काम खूप मोठं आहे, आणि इतकं मोठं काम करता आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही खरं तर काम केलं आहे. हे काम करताना बरेच आयुष्यात आपल्या चॅलेंजेस येत असतात. तर तुमच्या आयुष्यात असे कोणते चॅलेंजेस आले होते ज्याला तुम्ही सामोरे गेलात आणि आज तुम्ही जिथवर पोचलाय तिथे तुम्ही आहात? खूप अडचणी आल्या. पहिली घरात अडचण आली की माझ्या मिस्टरनी सांगितलं की बिझनेसच करू नको, तू घरी बस. त्यामुळे ती तर घरातली अडचण होती. त्याच्यावर डॉक्टर शुभाताई चिटणीस यांनी तन्वीचं आभाळ हे पुस्तक माझ्यावरती चरित्र ग्रंथ लिहिला, आणि मला त्या 3-4 महिने सांगत होत्या की मला तुझ्यावर पुस्तक लिहायचंय. आणि मी त्यांना म्हटलं की मी एवढी मोठी नाही आहे, माझं काम इतकं मोठं नाही, मला मी काही देणार नाही तुम्हाला मुलाखत पुस्तकासाठी. पण नंतर त्या म्हणाल्या की तुला असं वाटतंय, पण तू हे कसं उभं केलंस, हे इतर उद्योजकांपर्यंत पोचावं म्हणून मी करते, तुझं महत्त्व सांगण्यासाठी नाही करते. मग मी तयार झाले. 86व्या वर्षी वयाच्या त्यांनी हे माझ्यावर पुस्तक लिहिलं, आणि 6 महिने त्या महिला मी जणू काही दुसरी मेधाच झाले होते. आता मेधा नाही तर ते सर आणि बाई माझ्यासाठी माझ्या आई आणि वडिलांच्या स्थानी आहेत. इतकं ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्या दोघांचं आहे. त्यांनी माझ्यावर पुस्तक लिहिलं, आणि त्याच्यामध्ये ही माझी सगळी कहाणी त्यांनी लिहिली की किती अडचणी मेधाला वेगवेगळ्या आल्या. मग अगदी एक्साईजची अडचण आली, तर त्यावेळेला पण मला असं वाटलं की अरे बापरे, ह्या अडचणीला कसं सामोरं जायचं. पण त्यातनं देव आपल्याला शिकवत असतो. मला जेव्हा माझ्या मिस्टरनी सांगितलं की तू नाही तन्वी घंटाळीला तेवढंच करायचं, वाढवायचं नाही, तर त्यावेळेला अंबिकर काका दुबईला राहायचे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मेधा असं काही नाहीये, तू इथे बसून विश्व निर्माण कर, तुला सगळीकडे फिरायला परवानगी देत नाही आहेत ना. कारण मला काय झालं की त्यावेळेला एक अपघात झाला होता. म्हणजे प्रदर्शनं करायचे, सगळं करायचे त्यानंतर. तर त्यावेळेला माझ्या मिस्टरनी सांगितलं आता तुला मी कुठेही जायला देणार नाही परवानगी, तू घरी इथल्या इथे तुला काय भारतात काय करायचं ते कर, मी तुला जास्त फिरायला देणार नाही, नाहीतर सतत तू 1-1 महिना दुबईचं प्रदर्शन इकडे हे आता मी तुला देणार नाही. तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं तू इथे बसून जगभर नाही, तू इथे बसून महाराष्ट्रात भारतात तुझं प्रॉडक्ट नाही. म्हणजे त्या अंबिकर काकांनी मला ती प्रेरणा दिली. नाहीतर तेव्हा असं मला वाटलं होतं की आता हे मी फक्त तन्वीचं जे आहे ते फक्त घंटाळी क्लिनिक इतकंच माझं मर्यादित राहणार, मी काही केमिस्टना देणार नाही, कुठे जाणार नाही. पण कुणीतरी ती स्फूर्ती देतं, त्यातनंच ते आपल्याला एक जिद्द निर्माण होते की मी करून दाखवीन. आणि ह्या अशा अनेक लोकांचा मला सहभाग मिळाला. माझे मामे सासरे विनायक नातू म्हणजे नातू मामा ते होते म्हणून मी हे सगळे उद्योग करू शकले, नाही तर मला फक्त तन्वीकडे लक्ष द्यायला लागलं असतं. पण ते म्हणायचे मेधा तुला आवड आहे ना, प्रदर्शनाला 1 महिना जायचंय तू जा, तुला सिनेमा काढायचा आहे ना तू काढ. आणि सिनेमा काढणं ही सोपी गोष्ट नव्हती. गोजिरीमध्ये सुनील बर्वे, मधुरा वेलणकर, अनेक झीचे पुरस्कार त्याला मिळाले. डॉटरला पण मला खूप लोकांनी सांगितलं अप्रतिम सिनेमा झालाय. तर डॉटर हा सिनेमा आपला यूट्यूबवर आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर बघा. एका अनाथ मुलीची गोष्ट त्याच्यात आहे की प्रत्येकाला आपलं एक देणं लागतो आपण.
ते समाजाचं देणं. ह्या अनाथ मुलीला प्रेम हवंय, दया नको, हा संदेश आम्ही त्यातनं दिला. हे करता करता अडचणींना जेव्हा आपण झेलतो तेव्हाच पुढे यश असतं हे मला कळलं. की अडचण आली म्हणून घाबरून नाही जायचं, त्यातनं मार्ग काढायचा. तो मार्ग काढला की पुढे यशाचा प्रकाश हा दिसतोच दिसतो. हे मी शिकले. अनेक अडचणी आल्या, म्हणजे मी सांगायला लागले तर अडचणींचा पाढा एवढा मोठा आहे, पण तो पाढा न सांगता चांगलं काय झालं ह्याच्याकडे मी बघते. कारण अडचणी तर येणारच आहेत, पण ती छोटी अडचण आहे असं समजायचं आणि पुढे जायचं, म्हणजे देव आपल्या पाठीशी कायम उभा राहतो. तुम्ही अपघाताविषयी बोललात, तर तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर त्याबद्दल थोडंसं सांगू काय शकाल झालेलं, का? मी कोकणात गेले होते आमच्या देवीच्या दर्शनाला. तर त्यावेळेला जाताना आम्ही ट्रेननी गेलो आणि उतरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही सुमो किंवा टाटा सुमो इतर काय काय गाड्या तुम्ही करून जाता, तर आमची रिक्षा कोण घेत नाही, तर तुम्ही बसा ना आमच्या रिक्षात. आणि तो 1.5 तासाचा प्रवास होता. तर जाताना ती रिक्षा उलटली आणि मग आल्यानंतर मला पाठीमागे खूप दुखायला लागलं, वेदना व्हायला लागल्या. मग आम्ही इथे येऊन ट्रॅक्शन करून बघितलं, सगळं करून बघितलं, पण मग ते मणका कट करून ते करावं लागलं ऑपरेशन. आणि त्यानंतर मग मला डॉक्टरनी पण सांगितलं की तू तुझी पण काळजी घे, तू रात्री 2-2, 3-3 वाजेस तो क्लिनिकला बसतेस, स्वतःची काळजी जर तू घेतली नाहीस तर कसं चालेल. आणि माझे मिस्टर तर मला म्हणायचं की मी एकदा भाषणात उभं राहून सांगणार आहे की तू दिनचर्या ऋतुचर्या सगळ्यांना सांगतेस, मग तू का नाही वेळेवर थांबत, तू का नाही 10 वाजता तुझं क्लिनिक थांबवत, वेळेवर घरी का नाही येत, तू का नाही वेळेवर जेवत, मग तू ते पेशंट करताना तहान भूक विसरून करत राहतेस. तर त्यावेळेला मला देवानीच ब्रेक लावला असं त्यांचं म्हणणं आहे की तू करायला तयार नव्हतीस ना, आपोआप मग तुझं आपोआप मर्यादा आली की योग्य रीतीने करायचं. पण ते काय थोडे दिवस, त्याच्यानंतर व्यायाम करून मी परत फिट झाले, नॉर्मल झाले. पण तरी सुद्धा एक पती म्हणून जी काळजी असते ती त्यांना होती, म्हणून त्यांनी मला ते सांगितलं की नाही आता जास्त वाढवायचं नाही, जास्त करायचं नाही. म्हणजे मला जर ही अशी मर्यादा नसती तर टाटा बिर्लांसारखा उद्योग निर्माण करण्याची क्षमता आज माझ्या ब्रँडमध्ये आहे. आणि हा ब्रँड मी नाही, माझ्या पेशंटनी बनवला. मी तन्वीचं औषध निष्ठेने बनवत राहिले, पण त्याचा गुण लोकांना इतका आला की आज 1000 कोटीच्या ब्रँडला जेवढी लोकांना माहिती नाही तेवढा आज तन्वी ब्रँड माहिती आहे. कारण त्यांना माहिती आहे की तन्वी हे उत्तम औषध आहे आणि हे निष्ठेने केलेलं आहे आणि गुडविल इतकं चांगलं आहे की योग्य तेच औषध मिळणार हे लोकांना माहिती आहे. आणि प्रत्येक आजारावर औषध असल्यामुळे एक आयुर्वेदातली तन्वी हर्बल पॅथी निर्माण झाली. त्यामुळे एक पॅथी निर्माण करणं हे सुद्धा श्रेय मला माझ्या मुलींमुळे मिळालं. त्यांनी मला हे सगळं करू दिलं. माझ्या पतीने जरी विरोध केला तरी त्या माझ्या मागे उभ्या राहिल्या की आई तू कर, तुझी आवड आहे ना. त्यातनं अडचणीतनं मार्ग मिळतो ना, तसंच माझ्या बाबतीत झालं. तुम्ही मगाशी बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आणि एकनाथ शिंदे सरांचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. त्यांच्यासोबत तुमचं नातं कसं होतं? प्रत्यक्ष असं माझी खूप भेट नाही. त्यांनी जेव्हा बोलवलं तेव्हा मी गेले. दिघे साहेबांबरोबर खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. कारण ठाणे महानगरपालिकेत माझे पती होते आणि त्यामुळे काही चुकीचं असलं तर ते स्पष्ट सांगायचे की नाही हे चुकीचं काम आहे आणि हे मी करणार नाही. त्यामुळे त्यांना माहिती होतं की जर हे नीट नसेल तर मेहेंदळेंकडनं परवानगी येणार नाही. आणि एकदा माझ्या भाचीच्या लग्नाला त्यांना बोलावलं होतं आणि ह्यांनी सांगितलं की आम्ही रात्री 2 वाजता आलात तर आमचं बंद झालेलं असेल, 10 वाजता आम्ही तिथे नसणार. तर तेव्हा ते 6:30लाच येऊन थांबले की जेव्हा ती भाची पण तयार होऊन आली नव्हती. म्हणजे आज त्यांच्याबरोबर इतके घरोब्याचे संबंध होते. कारण चांगलं काम केलं की कुठल्याही क्षेत्रात असू दे आपली एक चांगली प्रतिमा तयार होते आणि ती समाजामध्ये खूप महत्त्वाची असते. आणि हे करताना अनेक राजकारणी आजही क्लिनिकला येतात, तपासून घेतात. आता पुण्याच्या क्लिनिकला 1-2 राजकारणी यायचे आणि आपलं VB खरे अँड सन्स जे आहे तिथे पुण्याला क्लिनिक असतं. महिन्यातनं 2-3 वेळा आपले डॉक्टर पुष्कराज, माझे जावई डॉक्टर मानसी हे जातात. डॉक्टर उच्चाचंही पुण्याला क्लिनिक असतं. तर हे जेव्हा जातात तर त्यावेळेला इतकी तिथे 100-150 पेशंट बसलेले असायचे आणि पेशंट म्हणायचे कोणी असू दे रांगेतनंच जायचं. तर त्यावेळेला आम्हाला ते सांगायचे की अहो आम्हाला बसून राहायला लागतं इकडे. तर तेव्हा मी म्हणायचे की नाही सगळे माझ्यासाठी पेशंट सारखे आहेत, मी त्याच्यात भेदभाव करत नाही. कारण तिथे तुम्ही आलात ना मग ते सगळे सारखे. तुम्ही वेगळी वेळ घेऊन नंतर आलात गोष्ट वेगळी आहे, पण तिथे माझ्यासाठी प्रत्येक पेशंट हा माझा पेशंट आहे, माझा फॅमिली मेंबर आहे आणि त्याला बरं वाटणं हा माझा ध्यास आहे. खरं तर तुमचं काम खूप मोठं आहे आणि जेव्हा एखादी स्त्री लीडर म्हणून पुढे येते तेव्हा बऱ्याच जणांचे खरं तर इगो दुखावले जातात. तर तुम्हाला तसा कधी अनुभव आला होता का?
नाही, मी त्या बाबतीत खूप सुदैवी आहे. वाव. कारण माझ्या पतीला कुठेही असा अहंकार माझ्यामुळे असं वाटलं नाही की नाही बाबा ही एवढी मोठी होती, हिचं नाव होतंय. त्यांचंही कार्यक्षेत्र तितकंच मोठं होतं, त्यांनीही खूप छान काम केलं होतं, पण त्यांचं ठाणे महानगरपालिकेपुरतं मर्यादित होतं. माझं भारत, महाराष्ट्र, जगभर सगळीकडे पोचल्यामुळे पण त्यांना त्याच्यात कधीही असं वाटलं नाही, उलट त्यांना कौतुकच वाटलं. पण हा विरोध मावळल्यानंतर कौतुकाला सुरुवात झाली. तोपर्यंत मात्र तो विरोध होता. पण त्यांना असं कधी मत्सर वाटला नाही किंवा बायको जास्त काम करते का असं कधीही वाटलं नाही. आणि माझा स्टाफ सुद्धा, माझे मामे सासरे तिथे असल्यामुळे सून नव्हे तर मुलगी म्हणूनच त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला खूप मोठी साथ दिलेली आहे त्यांनी, की जी मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि बरोबरीने काम करताना माझ्या एक लक्षात आलं की स्त्री पुरुष भेदभाव आपण कसं वागतो ह्याच्यावर आहे. आपण समोरच्याला दाखवलं ना की नाही तू आणि मी सारखे आहोत, तर कोणी आपल्याला कमी लेखत नाही. हे आपल्यावर आहे. अन्याय सहनही करायचा नाही आणि दुसऱ्यावरही अन्याय करायचा नाही. हे दोन्ही जर आपण सांभाळलं तर मला नाही वाटत की स्त्री पुरुष भेदभाव होईल. पण ज्या वेळेला ती स्त्री मनाने कमकुवत असते, मग त्याच्यासाठी तन्वी हर्बल्समध्ये काउन्सिलिंग घ्यायला सुद्धा पेशंट येतात. की आपल्या घरामध्ये सुद्धा जर कोणी आपल्याला दडपशाही असेल तर तिथे गोड बोलून आपलं म्हणणं कसं पटवून सांगायचं. तेव्हा मी सुद्धा त्यांना सांगायचे. मला एक पेशंट आलेली, ती गव्हर्नमेंट सर्वंट होती. तेव्हा तिने मला दाखवलं माझ्या पाठीवर घाव आहेत वळांचे. तेव्हा ती म्हणाली तुम्हाला दिसतं, प्रत्येक घरात तसं नसतं. तेव्हा मी तिला सांगितलं की गोड बोलून, मी म्हटलं तन्वीचा ध्यास असल्यामुळे माझ्या नवऱ्याला जेव्हा हो म्हणावं लागलं तसं आपण तो ध्यास सोडायचा नाही. भले आपण आता मला त्यांचं म्हणणं असायचं घरात आली की तन्वीतला त काढायचा नाही, तुझं जे काय ते बाहेर, मला येऊन अडचण सांगायची नाही. पण मी ते सांभाळलं. मी असा विचार केला की ठीक आहे, मला दोन्हीला न्याय द्यायला हवा. माझ्या मुलींचं संगोपन नीट करायला हवं, घरकाम नीट करायला हवं. म्हणजे मी पोळी करता करता सेल्स डिपार्टमेंट जोडा, परचेस डिपार्टमेंट सगळं मीच होते सुरुवातीला. नंतर मग ही वेगवेगळी डिपार्टमेंट झाली, नंतर हे सगळं झालं. पण ते करताना घर ही पहिली प्रायोरिटी असायला हवी. घर सोडून महिलेला कुठेही आयुष्यात आनंद मिळणार नाही. तिच्यासाठी घर हा तिचा स्वर्ग असतो आणि त्याला सांभाळूनच प्रत्येकीने आपला व्यवसाय करायला हवा. त्याच्या घरावरती अन्याय न करता करायला हवा. येस येस, खरं तर खूप मोठं इन्स्पिरेशन आहे मॅम तुमचं. तुम्ही घर सांभाळून इतके वेगवेगळे व्यवसाय केले, तुम्ही फिल्म क्षेत्रात काम करत आहात, तुम्ही स्वतःची शाळा सुरू केली आहे आणि सोबतच तन्वी हर्बलसारखा एवढा मोठा ब्रँड उभा केला आहे. तुमची संपूर्ण जर्नी खूप इन्स्पिरेशनल आहे आणि आय एम शुअर आपल्या ऑडियन्सला तुमच्याकडून आज खूप शिकायला मिळालेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन मिळालं आहे. जाता जाता आपल्या ऑडियन्सला एक काय तुम्ही संदेश द्याल? मला असं वाटतं की हा संदेश फक्त महिलांसाठीच नाही आहे, सगळ्यांसाठी आहे. ह्याचं कारण सांगते की महिलेनी मानसिक शक्ती वाढवायला हवी. करेक्ट. प्रत्येक महिलेनी मानसिक शक्ती वाढवायला हवी, स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा, स्वतःवर प्रेम करायला हवं. आणि तितकंच महत्त्वाचं हे आहे की पैसे मिळवण्यासाठी नव्हे, पण आपली आयडेंटिटी म्हणून काही ना काहीतरी काम प्रत्येक महिलेनी करायला हवं, जे आज करतायत. म्हणजे पूर्वीचा एक काळ होता, पण आता प्रत्येक महिला, मग भले घरात ट्युशन घेत असेल, शिकवणी मोफत देत असेल, गरज म्हणून नव्हे, आपल्या आंतरिक समाधानासाठी हे करायला हवं की आपली स्वतःची प्रतिमा निर्माण व्हायला हवी. दुसरं महत्त्वाचं, जे करायचं ना ते आपल्या आवडीचं करा. केवळ ते परंपरेने चालू आहे म्हणून करायचं नव्हे, जे आवडतं ना तिथेच आपलं मन रमतं. मग ते छोटं असलं तरी चालेल, कलाक्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, अभ्यास असो. आणि प्रत्येकानेच बिझनेस करायला पाहिजे असं नाही. ज्याला नोकरीची आवड आहे त्यांनी नोकरी करा, त्याला व्यवसाय करायचा आहे त्यांनी, ज्याला ज्याची आवड आहे ते त्यांनी करायला हवं आणि ते झोकून देऊन करायला हवं, तरच ते काम होतं. आता ज्याला शिक्षक व्हायचंय त्यांनी जर फक्त पगार मिळतो म्हणून काम केलं तर चालत नाही. तसंच आहे की त्याचा ध्यास असेल तर तो उत्तम शिक्षक आपली सुप्रजा, पुढची जी पिढी आहे ती चांगली घडवत असतो. आणि म्हणून भारत देशाला महान करायचं असेल तर बाळकडू हे आईनी घरात द्यायला पाहिजे. एक आई शिकली की अख्खं घर सुशिक्षित होतं, तिला त्याचं महत्त्व कळतं. आणि आपल्या मुलांना वाढवताना स्त्री पुरुष भेदभाव आईने केला नाही. आईने जर मुलांनाही स्वयंपाक करायला शिकवला, सारखं शिक्षण दिलं, तर मुलंही तशी घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगात कुठेही असा पण आपल्या आईवडिलांप्रती असलेलं कर्तव्य कधी विसरू नका. कारण जे चुकाल ते ह्या जन्मी इथेच भोगून जायचं आहे. त्यामुळे आपले आई वडील, आपला संसार हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ऐहिक सुखापेक्षा अध्यात्म जीवनात आणलं तर सगळं आनंदाने आपलं जीवन छापतं आणि कुठलंही दुःख मनात राहत नाही.
खरे खरे. खरं तर तुम्ही 10 वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटते 2014मध्ये बोलला होता की एक व्यावसायिक हा कधीच समाधानी नसतो आणि खरंच तुमचं आभाळा एवढं काम आहे आणि ते पुढे तुम्ही तसंच करत राहाल याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच तुम्ही इथे आला, तुमची जर्नी आमच्यासोबत शेअर केली. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. थँक्यू सो खूप मच. धन्यवाद. थँक्यू.